करण विकी किंवा मग बाळा कोणीतरी एकानी आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधा. आणि बघा IPLचा देखील पहिला चेंडू इथे पडतोय. पहिलाच बॉल हलक्या हाताने पुश करायचा प्रयत्न केला. असंच देखील काहीतरी घडलं होतं जिथे KWPL आम्ही कव्हर करत होतो. ICC चॅम्पियन्स ट्रॉफीची मेगा फायनलची मॅच होती. स्क्रीनवरती ती देखील मॅच चालू होती. सगळ्यात आपल्या दिशेला जिथे महत्वाची मॅच मेगा क्वार्टर फायनलची मॅच जमा 11 विपक्ष खलास 3-2-1-4 या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये मॅच असणार आहे. टाळ्यांचा गजर नक्कीच झाला पाहिजे या मॅच साठी. गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्य आणि बॅटिंग साठी स्ट्रायकिंग एंडला असणार आहे दुसरा कोणी नाही तर ऋषी असणार आहे स्ट्रायकिंग एंडला. बघूयात ही मॅच कशी रंगते. 5 षटकाचा सामना क्वार्टर फायनलचा थरार आपल्या समोर घेऊन येतोय DPL डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये. फर्स्ट बॉल पहिला चेंडू अगदी शेवटच्या क्षणाला लेट कट. पहिल्या चेंडूवरती चौकार ऋषीच्या बॅट मधून येतोय. होऊन जाऊ दे डीजे. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. आदित्य कमबॅक करतोय का. अगदी चांगला चेंडू हाता आलाय. वेग प्रचंड त्याच्याकडे. आणि हे ना आपण डोंबिवली रिजन मध्ये अनेक वेळेस पाहिलंय जेव्हा NCC ठाकूरवाडी संघ खेळतो त्यांचे प्रेक्षक वर्ग आहे ना मोठ्या संख्येने उपस्थित असतात. DPL मध्ये देखील आदित्यसाठी चीअर अप करायला आलेत. होऊन जाऊ दे तर मग एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आपल्या खेळाडूसाठी. येस. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. इथे देखील टाइम झालेला नाहीये. सचिन आहे चांगलं क्षेत्ररक्षण सचिनचं देखील राहिलंय. स्ट्राईक रोटेट झाली आहे. पहिला चेंडू चौकार त्यानंतर डॉट त्यानंतर सिंगल. प्रत्येक डाव पेच इथे आता आखावा आपल्याला लागणार आहे कारण इथून लढाई सोपी नाहीये. समोरचा संघ देखील खलास 3-2-1-4 संघ 2 मॅच सलगच्या जिंकला आणि क्वालिफाय झालाय. इथून थोडीशी मेहनत नक्की जमा 11 संघांनी घेतली. प्रथम तर त्यांना पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर बॅक टू बॅक विजय त्यांनी देखील मिळवलाय. मोमेंटम कोणाकडे इथे असणार आहे. आदित्य गोलंदाजी ट्रॅकवरती आता समोर आव्हान एक अशा खेळाडूचं असणार आहे ज्या खेळाडूंनी संपूर्ण डोंबिवली नगरीला आपल्या बॅटिंगने दणादून सोडलाय. रुचित भंडारी. नेक्स्ट बॉल यावेळी ड्राईव्हचा लाजवाब फटका. अगदी चेंडूला खोदून काढलाय. बघा काय योग्य त्या वेळीवरती कॉपी बुक स्टाईल कशाला म्हणतात ना तर या फटक्याला म्हणतात. अप्रतिम. तरी देखील आदित्यचं कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे. पहिला चेंडू जो अगदी थोडासा रूम मिळाला खराब चेंडू होता त्यानंतर चांगलं कमबॅक आदित्यने देखील केलंय. धावा झाला धाव फलकावरती 6 ऑन द बोर्ड. 4 चेंडूचा खेळ झालाय. नेक्स्ट बॉल यावेळी मनगडाच्या सायाने खेळून काढलं चेंडूला. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. हो वा काय साथ दिली आहे डोंबिवलीकरांनी या दर्दी प्रेक्षकांनी. अजित निकम सरांची त्यांची देखील ओळख आहे. यावेळी चेक केलाय. वा सर एंटरटेनमेंट. आदित्य गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. नेक्स्ट बॉल स्वीप करायचा प्रयत्न फटका फसला. चेंडू हवेमध्ये मॅचची गोल्डन विकेट आदित्यच्या नावावरती जमा 11 संघासाठी मिळवून देतोय.
आहे त्या दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू, त्या पहिल्या चेंडूवरती देखील सिंगल आली आहे, स्ट्राईक रोटेट केली आहे. स्ट्रायकिंग एंडला प्रतीक येतोय, प्रतीक शेट्टी. त्याचप्रमाणे मी विनंती करतोय पवनजी शेट्टी साहेबांना की आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. स्वागत आहे पवन दादा आपलं. ओव्हर टू मनीष सर. धन्यवाद, थँक्यू सो मच. या पवन शेट्टी, आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. एक चांगले खेळाडू आहेत, हे आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. बघा, निलेशजी शिंदे साहेब यांच्याकडून गणराजला विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर वाईट, त्यानंतर डॉट बॉल देखील आला. नेक्स्ट बॉल, यावेळी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. शॉट थर्ड वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच जाऊ इथे देखील मिळणार आहे. चौकारांपासून ना वंचित ठेवलंय गणराज देखील. चांगली गोलंदाजी करतोय, पण समोरून प्रतीक देखील चांगली बॅटिंग करतोय. सिंगल डबल एकवटण्याचा प्रयत्न त्याचा देखील राहिला. स्ट्राईक रोटेट करत राहणं. सिंगल्स घ्या, डबल्स घ्या, एकेरी धावा घ्या, दुहेरी धाव्यांवरती कन्वर्ट करा. तसंच प्रयत्न आतापर्यंत राहिलाय. नेक्स्ट बॉल, यावेळी लीफ केलाय आणि येस, इट इज अ व्हेरी गुड लीफ म्हणायला हरकत नाहीये. नेक्स्ट बॉल, स्वीप करायचा इथे देखील प्रयत्न केला होता. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. गणराजकडे देखील ते चातुर्य आहे आणि त्या चातुर्याचा पूर्णपणे वापर करत असताना अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी, काय कमबॅक पाहायला मिळते बघा आपल्याला. वाईट बॉल येतो, त्यानंतर पुन्हा डॉट बॉल येतो, मग सिंगल आलाय, मग पुन्हा एकदा वाईट, मग पुन्हा एकदा डॉट बॉल. आणि या षटकाचा आतापर्यंत आपण विचार केला तर या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू झाला 4. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न होता. इथे देखील बॅटची फक्त आणि फक्त कडा लागते. एक धाव इथे देखील मिळणार आहे. फाईन लेग वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावा झाल्या धावफलकावरती 12 चेंडू झालेत आतापर्यंत. 11 चेंडू 12 धावा, म्हणजे नक्कीच गोलंदाजी करत असलेली टीम आतापर्यंत चांगली कामगिरी करते. 11 चेंडू 12 धावा झाल्यात. गणराज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. प्रतीक शेट्टी देखील आता स्ट्रायकिंग एंडला असणार आहे. प्रतीकची देखील ना आता सध्याच्या हंगामामध्ये कष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे, पण त्या ओळखीचं इथे काम नाहीये, कारण गणराजनी काम केलंय तमाम. आणि यशाच प्रकारे अजून एक विकेटचं पतन होत आहे, अजून एक झटका लागतोय. खलास 3-2-1-4 या संघाला. नवीन बॅटर येत आहेत, अक्षय येतात आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा आदित्य पाहायला मिळतो. ही कॉन्टॅक्टची रायव्हलरी, ही बॅटल बघायला नक्कीच मजा येते. आदित्य विपक्ष ऋषी, दोन्ही बलाढ्य खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंनी अनेक वर्ष चांगली कामगिरी आपापल्या संघासाठी केली आहे. विजय स्टार संघ असेल आणि समोर देखील एनसीसी ठाकूरवाडी संघ, या वैयक्तिक संघांसाठी चांगली कामगिरी केली आहे. पण आता इथे कामगिरी करायची आहे जमा 11 आणि खलास 3-2-1-4 या दोन्ही संघांसाठी. पहिलाच बॉल, स्वीप करायचा इथे देखील प्रयत्न केला होता. गोलंदाज स्वतः निघाले. सचिनने देखील प्रयत्न केलाय. बॅकअप बघा अंकेश किती चांगलाय. अप्रतिम अप्रतिम खेळ इथे केला. आतापर्यंतचा इतिहास सांगून जातोय ना की प्रथम बॅटिंग करणारा संघ विजयी होत नाहीये, आणि तसंच काहीतरी पुन्हा एकदा घडतंय की काय, कारण नाणेफेकीचा कौल बघा किती महत्वाचा राहिला आतापर्यंत आपल्या या स्पर्धेमध्ये. पण ते बदलायला देखील जास्त वेळ लागणार नाहीये. ऋषी आहे मैदानात. ऋषीला माहिती आहे मला शेवटपर्यंत 5 षटकं खेळणं खूप गरजेचं आहे. प्रहार ऋषी देखील करू शकतोय. अटॅक कुणावरती करायचंय, कुठल्या गोलंदाजाचा सन्मान करायचा आहे, हे त्याला चांगलंच जाणता येत आहे. नेक्स्ट बॉल, स्विच हिट, चोख प्रति उत्तर आपल्या बॅटनी स्विच केलाय, स्विच केलाय चौकार वसूल. येतोय डीपीएल चौकार ऋषीच्या बॅट.
नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा यावेळी देखील चांगला फटका स्वीप करण्यात येतोय. इथे खराब क्षेत्ररक्षण होत आहे. अजून एक चौकार. म्हटलं होतं ऋषीकडे ती टेम्परामेंट आहे, ते स्किल्स आहेत, ते फटके आहेत आणि ते टॅलेंट त्याच्याकडे देखील असणार आहे. त्याचं चोख प्रत्युत्तर आपल्या बॅटने देत असताना बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 चौकार आलाय तर ऋषीच्या बॅटमध्ये. आणि बघा प्रशांतजी सुर्वे साहेब यांच्याकडून प्रत्येक खेळाडूला 3 चेंडू 3 चौकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याच्या उंबरठ्यावरती ऋषी पाहायला मिळतोय. चाचपडणी केली आहे आपल्या नजरेने अगदी बघितलंय. यावेळी देखील पुन्हा एकदा त्याच दिशेला मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि एकच धाव इथे देखील मिळणार आहे. चांगला कमबॅक आदित्यनी देखील केला आणि हीच तर ती फाईट आहे ना. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती ते एक्सप्रेशन्स पाहायला मिळतात आपल्याला. किती महत्वाची ही मॅच आहे. ऋषी देखील लढतोय एका लढव्यासारखा, एका फायटर सारखा तो या खेळपट्टीवरती या रणभूमीवरती लढतोय. ते लढत बघूया कुठपर्यंत घेऊन जात आहे त्याला. धावा झाल्यात 21 धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे असणार आहे. एक धाव चोरण्याचा प्रयत्न केला. येस आणि एक धाव इथे चोरटी नक्कीच कंप्लीट केली आहे. बॅटच्या साह्याने ती धाव येणार आहे. म्हणजेच बॅटरच्या देखील खात्यामध्ये, संघाच्या देखील खात्यामध्ये ही धाव जाणार आहे. धावा झाल्यात धाव फलकावरती 22. 22 ऑन द बोर्ड. होऊन जाऊ देत अजित निकम सर. हा जल्लोष सगळ्यांना अगदी ना मॅच मध्ये रोखून ठेवण्याचं काम देखील केलं. पंचांची कामगिरी देखील तेवढीच महत्वाची. देवाची पदवी दिली जाते. शेवटचा चेंडू नक्कीच चेक इथे केला आणि चेक करणं देखील एक अस्त्र असतं गोलंदाजाकडे. त्या अस्त्राचा इथे वापर केला ऋषी आणि त्याच्या विपक्षात आपण बघतो आदित्य. ही देखील कॉन्टॅक्ट आतापर्यंत चांगली रंगली आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अगदी उसळी घेणारा चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडू आदाला अंगावरती आला, त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. एका धावेच्या साईने षटक क्रमांक आपण बघतोय तर तिसरं संपलंय. धावा झाल्यात धाव फलकावरती 23. मॅच ऑन आहे. चला थोडंसं स्पीडअप देखील करायचंय. आशुतोष येतोय गोलंदाजी मार्कवरती. उर्वरित आता 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा झाल्या 23 धाव फलकावरती. काय टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असणार आहे. ऋषी मैदानात अजूनही आहे आणि ऋषीची साथ देण्यासाठी आपण पाहतोय अक्षय गायकवाड. अक्षयने देखील यशांच्या मागे आतापर्यंत सकाळपासून चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी.
अशी जसं पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये. मित्रांनो खूप कठीण कार्य हे असतं. प्रतीकजी घोरपडे साहेब यांच्याकडून सलग 3 चेंडूंवरती 3 चौकारांसाठी ऋषी याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सगळ्या बॅटर्सला असणार आहे का? ओके. निलेश शिंदे यांच्याकडून 500 रुपये. गोलंदाजाला हॅट्रिक संपादन केली तर नक्कीच असेल. यावेळी अगदी पायावरती आदळणारा हा चेंडू होता. एक धाव इथे देखील मिळणार आहे. आणि हाच तर तो खेळ राहिलाय ना की सेन्सेबल क्रिकेट कशाला म्हणतात. तर खराब चेंडूंवरती प्रहार करत राहा, चांगल्या चेंडूला सन्मान देत राहा. बघा पहिला चेंडू हा चांगला होता, त्यावरती थोडासा सन्मान दिला. फटका तो देखील चांगला होता. त्यानंतर अजून एक वेगळं अस्त्र, हे व्हेरिएशन्स गोलंदाजाकडे असणं तेवढंच गरजेचं आहे. त्या व्हेरिएशन्सचा वापर देखील करतोय. अगदी पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा होता, त्यानंतर टप्पा थोडासा खेचून ठेवला, शॉर्ट पिच चेंडू फेकला आणि तिथे देखील एकच धाव मिळाली आहे. धावा झाल्या 24 आतापर्यंत धाव फलकावरती, 24 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल. यावेळी एक कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि तेवढंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण. जी विकेट आपण पाहतोय तिथे प्रॅक्टिस विकेट आहे. त्या विकेटला अनेक वेळेस बॉल आदळतोय, आदळल्यानंतर वेगळ्या दिशेला वळण घेतोय तो चेंडू. धावा झाल्यात 25 धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. नेक्स्ट बॉल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, अगदी पुढे सरसावून चांगला फटका इथे देखील खेळला होता. अगदी चेंडूला खोदून काढला, पण स्वतः संघ मालक तिथे असणार आहेत. आयुष आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण आयुष्य देखील केलं. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील लाजवाब, अगदी प्रेक्षणीय, दर्शनीय, डोळ्यांचं पार न फेडणारा फटका येतोय. स्क्वेअर कटचा येतोय चौकार. व्हाईट बॉल हा देखील पंच घोषित करतात. धावा झाल्यात 31 धाव फलकावरती. 31 ऑन द बोर्ड. तो फायटिंग टोटल 45 ते 50 धावा फायटिंग टोटल नक्कीच असू शकतात. 31 झाल्यात. जे उर्वरित 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, त्या 7 चेंडूंमध्ये 15 ते 20 धावा बनवण्याचं मानस नक्कीच दोन्ही बॅटरचं असणार आहे. कारण अक्षय गायकवाडची देखील खेळी आतापर्यंत अप्रतिम राहिली आहे. समोरून ऋषी देखील खूप चांगली फाईट देतोय, तो देखील सलामीला आला आणि शेवटपर्यंत राहण्याचं त्याचं देखील मानस आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी पुढे सरसावले, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. गोलंदाजाने चूक केली. चूक करायला भाग इथे बॅटरनी पाडली असं म्हणायला हरकत नाहीये. कारण जेव्हा बॅटर अगदी स्टेप आउट होतो, स्टेप घेतो, तेव्हा त्याच्या आर्क पेक्षा तो चेंडू, त्याच्या स्लॉट पेक्षा चेंडू लांब ठेवणं हे अस्त्र असतं आणि त्या अस्त्राचा वापर करत असताना चेंडू अनेक वेळेस बाहेर निघून जातो. अजून एक अवंतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव. धावा झाल्यात 32 धाव फलकावरती आणि शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असताना यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अजून एक चांगला फटका अक्षय गायकवाडच्या बॅटमधून आलाय, येतोय चौकार.
मुंबईचा राजा रोहित शर्मा. 36 धावा धावफलकावरती. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा झाल्या धावफलकावरती. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज येतोय. लक्ष्मण येतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल, पहिला चेंडू अगदी टॉप एच आणि सचिनच्या आवाकाच्या बाहेर चेंडू होता. एक धाव इथे देखील मिळणार आहे. धावा झाल्या 37 धावफलकावरती. शेवटची 5 चेंडू आहेत ना ते अगदी भवितव्य इथे ठरवणार आहेत कुठल्या संघाचं. तर दोन्हीही संघांचं भवितव्य या 5 चेंडूंवरती असणार आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला पण चातुर्य गोलंदाजाकडे असणार आहे. पंचांकडे लाऊड अपील करतायत. पंचांकडे लाऊड अपील केली जात आहे. चला जमा 11 संघ आपल्याला विनंती आहे पंचांशी आपण वाद घालायचा नाहीये. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली त्यानंतर डॉट बॉल निर्धाव चेंडूची इथे सांगत होते. धावा झाल्या धावफलकावरती. 37 धावा झाल्या धावफलकावरती. अक्षय गायकवाड आहे बॅटिंग करतोय. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघत त्या उर्वरित 4 चेंडूंवरती किती धावा बनवण्याचा प्रयत्न इथे करतायत. कारण येणारी प्रत्येक धाव ही आपल्याला विजयाच्या त्या समीप घेऊन जाते का. 37 झालेत. टार्गेट काय सेट होत आहे ना आजच्या संपूर्ण दिवसात आपण पाहिलं ना प्रत्येक संघाने चेस केलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा प्रयत्न इथे देखील केला होता. काय गोलंदाजी करतो लक्ष्मण. गोलंदाजी आवडली असेल तर लक्ष्मणसाठी टाळ्या व्हायला मित्रांनो हरकत नाहीये. अगदी स्लॉग षटकामध्ये स्लॉग षटकांचा राजासारखी गोलंदाजी करतोय लक्ष्मण गोलंदाजी मार्कवर. लक्ष्मण म्हणजेच बाबू मिस्त्री. पण अनेक वेळेस ना मोठ्या मोठ्या स्पर्धा बघतो ज्या युट्यूबवरती लाईव्ह असतात पण ज्या स्पर्धा युट्यूबवरती लाईव्ह नसतात तिथे देखील चांगले सामने होतो. आणि त्या सामन्यांना कव्हर करण्यासाठी जिथे कमी तिथे आम्ही म्हणजेच बाबू मिस्त्री तिथे उपस्थित असतो. चांगली कामगिरी त्याची देखील असते. क्रिकेटनी त्याला भरपूर काही दिलं. त्याच्याकडून देखील क्रिकेटला भरपूर काही देण्याचा प्रयत्न तो देखील करतोय. तर देखील युट्यूब चॅनल आहे. नेक्स्ट बॉल यावेळी देखील अगदी पायावरती चेंडू वदळला होता. फ्लिक करायचा इथे देखील प्रयत्न केला. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. धाव झाला धावफलकावरती. 38 धावा झाल्या धावफलकावरती. यावेळी देखील चेंडूला लीव केलाय आणि यस पंचांनी आपल्या वेगळ्या शैलीमध्ये इथे वाईट बॉल घोषित केला. म्हणजेच धावा झाल्या धावफलकावरती. 39 धावा झाल्या धावफलकावरती. आणि जसा आपल्या अजित सरांचा इशारा आला म्हणजेच 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न करतोय. पहिलाच बादी यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऋषीने देखील केला. त्याच्यावरती देखील त्या स्कोर बोर्डचं दडपण थोडंसं पाहायला मिळत होतं. फटका फसलाय. मॅचची गो नवीन बॅटर हे येत आहेत मैदानात.
नक्कीच हा सिग्नल आलाय म्हणजे लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन स्कोअर कटचा प्रयत्न. लाजवाब गोलंदाजी इथे लक्ष्मणची राहिली आहे. बाबूची ही लाजवाब गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीच्या बळावरती एक मोठ्या बलाढ्य संघाला अगदी कमकुवत धावेवरती रोखण्याचा प्रयत्न केला. रोखलं देखील आहे. धावा आहेत धावफलकावरती 39 जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये बनवायच्या आहेत. जमा 11 संघाला मेगा सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी बनवायच्या आहेत किती तर 40 धावा इथे बनवायच्यात. आणि मंगलमूर्ती संघाचे कॅप्टन आपल्याला विनंती आपण त्वरित रिपोर्टिंग करा. तन्मय प्रतिष्ठान संघाचे कॅप्टन आणि मंगलमूर्ती संघाचे कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण त्वरित रिपोर्टिंग करायची. आणि मी विनंती करीन पवन शेट्टी आपण या आपल्या असे आपण नाणेफेकीचा कौल करूयात. नाणेफेकीचा कौल होईल. क्वार्टर फायनल 2 पूल बी मधून क्वालिफाय झालेले दोन्ही टीम्स हेड्स कॉल केलाय आणि हेड्स इट इज. धन्यवाद पवन आपण विराजमान होऊ शकता. नाणेफेकीचा कौल आपण जिंकलात. टीनू काय डिसिजन असणार आहे? फिल्डिंग करताय. किती धावेंवरती रोखण्याचा प्रयत्न असणार आहे? मॅच देखील सुरू होईल तर आपण थोडासा क्विक करूयात इंटरव्ह्यू. कमीत कमी धाव रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावेंवरती रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद टीनू. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. आणि येस साई नाणेफेकीचा कौल आपण गमावलात तर आता बॅटिंग आपल्याला प्रथम करायची. आतापर्यंतचा स्पर्धेचा जो आपण बघतोय ना स्पर्धेमध्ये चेस झालेले नाही आहेत. क्षमासवी प्रत्येकाने चेस केलाय. इथे डिफेन्स झालेला नाहीये. तर आता इथून किती मोठा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न आपला असेल? यावेळी पण आम्ही 50+ टार्गेटच बघू कारण की मगाशी चूक झालेली आहे आमच्या त्या सुधारायला बघू. हरकत नाहीये सही. आपल्याला देखील बेस्ट ऑफ लक. मंगलमूर्ती संघाला देखील बेस्ट ऑफ लक. जाऊयात आता पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आणि मैदानाच्या दिशेने जिथे आपण ऐकणार आहोत पुढच्या सत्रासाठी मयूरजी भोईर सरांना. सो थँक्यू. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. डावाच्या सुरुवातीलाच घोषणा झाली की सलग 3 चौकार सचिन वाघमारेने लगावले तर निलेशजी शिंदे साहेबांकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. प्रयत्न पहिल्या चेंडूवरती सचिनचा पाहायला मिळाला पण धाव मिळाली. एक अकाउंट झाले ओपन. दुसऱ्या डावाचं गोलंदाज ऋषी तयार. स्ट्रायकिंग एंडवरती अंकेश. इथे मात्र ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. 2 चेंडूंवरती दोन्ही फलंदाजांचे अकाउंट ओपन. अर्थातच डॉक्युमेंट सबमिट करत असताना ऋषीकडे आणि ऋषीने दोन्ही फलंदाजांचे अकाउंट ओपन केलेत अगदी प्रामाणिकपणे. 2 चेंडूंमध्ये 2 धावा. गोलंदाज ऋषी जबाबदारी आहे आणि जबाबदारीमध्ये हा खेळाडू चमकून उठतो. जेव्हा जेव्हा भार मोठा. इथे मात्र हलक्या हाताने पुश करत खुश राहण्याचा प्रयत्न. 3 चेंडू आतापर्यंत झालेत आणि धावफलकावरती 3. त्याचबरोबर नुकताच ज्यांचं शुभागमन झालंय मनोजजी वैद्य साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये. मी साहेबांना विनंती करतोय आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. इथे मात्र क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. जबरदस्त हा फटका. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. धावा मिळतील 4.
नेक्स्ट स्टार डोंबिवली क्रिकेटचे थोडा जोर कमी द्या मित्रांनो. चौकार आलाय. इथे मात्र थांबून कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिसफिल्ड. आधीच खात्यामध्ये धावा कमी, त्यावेळी अशा झालेल्या चुका महागात ठरतील. डोंबिवली प्रीमियर लीगची येते. विकेट पुन्हा एकदा. इथे मात्र पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न, अजून एक चौकार. हा उलटफेर खल्लास 3-1-4 संघर्षाच्या माध्यमातून होईल का? पहिल्या ओव्हरमध्ये निखिलला ज्या झाल्या त्या चुका आता झाल्या, त्यावरती लक्ष देऊन चालता कामा नये. पुढे मात्र आपल्याला धावा रोखायच्यात, जबाबदारी आहे. खेळाडू जबरदस्त आहे, पण आता मात्र चांगल्या खेळाडूकडून देखील चुका होत आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये तेज तर्रार, राहुल म्हात्रेचा वापर. इथे मात्र ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, धाव मिळेल ती फक्त एक. आता मात्र शांत पवित्रा घेतला. दोन्ही फलंदाजाने रिस्क इथून मात्र घ्यायची नाहीये. इथे मात्र थांबून स्लाइस करण्याचा प्रयत्न, एकच धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 17. 2 चेंडू झाले, 17 धावा धावफलकावरती. क्रिकेटच्या परिभाषेत असं म्हणतात 17 वरती खतरा कोणाला असेल. इथे मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, धाव मिळेल ती फक्त एक. कदाचित त्या 2 चौकारांचं रूपांतर सिंगल मध्ये झालं असतं तर मॅच मध्ये मजा असती. पण अजूनही मॅच ऑन आहे, कारण की राहुल म्हात्रे चांगली गोलंदाजी करतो. इथे मात्र जबरदस्त शेर के मुंह को खून लग चुका है, अब शिकार करने से रुकेगा नहीं ये खिलाड़ी. पुन्हा एकदा एक धाव घेऊन सरळ मात्र आपल्या कामाची पोच पावती सरळ आपल्या
डगआउट मधील सर्व खेळाडूंना देतोय. जबरदस्त खेळ अंकेश पाटणेचा पाहायला मिळतोय. जरूर एकमेकांच्या समोर याआधी हे संघ आले होते, तेव्हा मात्र परास्त केलं होतं कल्लास 3214 संघाने. पण आता जो महत्वाचा कणा होता त्या कण्यावरती हल्ला केलाय. बॉलिंग डिपार्टमेंट वरती थोडंसं प्रेशर आणि बॉलिंग युनिट वरती प्रेशर आल्यामुळे थोडंसं कल्लास 3214 संघाचा माइंडसेट हल्लाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 24. 18 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा ऋषीचा केला वापर. इथे मात्र चेंडू पायाला लागलाय आणि लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल ती एक. सध्या तरी धावा येत आहेत, धावा येणं फार गरजेचं आहे टीम समा 11 संघासाठी. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 25. 25. इथे मात्र पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू सरळ सीमा पार. अजून एक इथे मात्र ऑफसाईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राइक एंड थ्रो जबरदस्त, पण धाव मिळेल ती एक. इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न लॉग ऑन मध्ये खेळाडू. आता मात्र संयम हे अस्त्र बाहेर काढलंय. शांततेने देखील धावांचा पाडला केला जाईल. निखिल निखिल धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजेच 33 आणि 33 धावा धावफलकावरती झाल्यात तर 33 नंबरच्या गाड्या आपण डोंबिवली नगरीमध्ये पाहत असतो आणि त्यांचेच मानकरी अर्थातच साईश ग्रुपचे सर्वा आदरणीय सन्माननीय सुजितभाई नलावडे साहेबांचं इथे मात्र शुभागमन होत आहे. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार इथे मात्र क्रिकेटच्या स्पर्धेला मॅच पाहण्यासाठी इथे मात्र उपस्थित होत आहेत. वेलकम सर्व सहकाऱ्यांचं. कल्लास 3214 संघाची मॅच सुरू आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय ती म्हणजेच केलाय रुचितचा वापर. मॅच मध्ये काही ट्विस्ट आहे का? स्वीप करण्याचा प्रयत्न आलाय तो म्हणजेच फलंदाजी ते मात्र बाद होतोय. पहा स्वतःच कबुली दिली की चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला. चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट इमानदारी आपल्याला पाहायला मिळते सचिन वाघमारेच्या खेळामध्ये. स्वतःहून इथे मात्र खेळाडू माघारी सरकला. विकेट मिळाली, विकेट मिळाली.
डोंबिवली प्रीमियर लीग आपण पाहत आहोत आणि या प्रीमियर लीगचा प्रतिसाद मी सुरुवातीलाच सांगितलं, बॅटरला जितकं गॅप शोधणं कठीण आहे तितकंच प्रेक्षकांमधून तुम्हाला मॅच पाहण्यासाठी देखील गॅप शोधणं कठीण आहे. स्ट्रायकिंग इन थ्रो जर अधिक वेगाने आला असता कदाचित विकेट मिळाली असते अंकेशची. जिंकण्यासाठी अजूनही आपण विचार केला तर 10 चेंडू आणि 6 धावांची गरज. 10 चेंडू 6 धावा 2 चौकार. कदाचित इक्वेशन थोडंसं वेगळं असतं, पण इथूनही पलटवार करेल का? इथे मात्र थांबून स्लाइस करण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. इथे मात्र अंपायरचा सिग्नल आलाय, तो म्हणजेच व्हाईट बॉल. मैदानामध्ये भयान शांतता पसरली आहे. तर शांततेचं कारण आहे कारण की ज्याप्रमाणे जमा 11 संघाने धावांचा पाठलाग करत असताना आपल्या खात्यामध्ये धावा जमा केल्यात प्रचंड वेगाने. आतापर्यंत धावा डिफेंड झाल्या नाहीयेत. हा इतिहास अजूनही कायमच डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना म्हणजेच अर्थातच जिंका टॉस आणि मॅच देखील आपल्या कब्जात करा असंच काहीच इक्वेशन सध्या तरी सुरू आहे. आता मात्र लाईन चेक केली जाईल. व्हाईट बॉल. स्ट्रायकिंग एंडवरती अंकेश. शिकार करण्यामध्ये आता त्याला मजा येते. स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. आणि इथे मात्र या चौकाराच्या मदतीने सामना इथे मात्र जिंकलाय, तो म्हणजे टीम जमा 11 संघाने. अभिनंदन टीम.